तर आता आपला नेक्स्ट पार्ट जो बघायचा आहे अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट. आता कसं आहे HAPचा पार्ट पुन्हा एकदा शिकवतो थोडासा, की कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमचं फंक्शन माहिती पाहिजे आपल्याला. काल आपण थोडंफार बघितलं. कंडक्टिंग सिस्टीम बघितली आपण काल. त्यामुळे काय होतं, जर त्या कंडक्टिंग सिस्टीममध्ये प्रॉब्लेम असेल तर रिदम बिघडते. त्याला आपण अरेथमिया म्हणतो. अरेथमिया ट्रीट करा जे ड्रग्स वापरत अँटी अरेथमिक ड्रग त्यांना असं म्हणतात. नेक्स्ट पार्ट जो आहे अँटी हायपर. अँटी एखाद्या गोष्टीसाठी वापरतोय, अपोजिट आहे अँटी अपोजिट हायपरटेन्सिव्ह ड्रग. जे ड्रग हायपर टेन्शन मध्ये वापरतात, यूज केले जातात. दोज आर कॉल्ड एज अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट्स. स्टार्ट्स विथ द इंट्रोडक्शन. फर्स्ट ऑफ ऑल विजिबल आहे व्हॉट इज हायपरटेन्शन. हा क्वेश्चन विचारला नाहीये, पण याचा मिनिंग समजण्यासाठी टाकलेला आहे. इट इज अ कंडिशन इन विच प्रेशर ऑफ ब्लड ऑन ब्लड वेसल इज हायर. काय म्हटलं आहे, इट इज अ कंडिशन डिसऑर्डर. इट इज अ डिसऑर्डर काय आहे, इन विच प्रेशर ऑफ ब्लड ऑन ब्लड वेसल इज हायर दॅन नॉर्मल. नॉर्मलपेक्षा जे काय प्रेशर आहे ब्लडचं ब्लड वेसलवर ते कसं आहे, नॉर्मलपेक्षा जास्त आहे, त्यानंतर हायपर टेन्शन. आता आपल्याला दोन वर्ड्स माहिती पाहिजे कधी पण. हायपर शब्द आला म्हणजेच काय, इन्क्रीज. ओके. आणि हायपो हायपो शब्द आला तर डिक्रीज. ओके. आता आपल्याला अँटी हायपरटेन्सिव्ह हायपर टेन्शन म्हणजे काय, ब्लड प्रेशर जास्त आहे, नॉर्मल जास्त आहे. आणि हायपोटेन्शन ब्लड प्रेशर नॉर्मलपेक्षा कमी आहे. ठीक आहे. पण आपल्याला हा पार्ट नाही तर आपल्याला हा पार्ट बघायचा आहे. ओके. लेट्स सी काय म्हणत आहे की ब्लड प्रेशर ऑन द ब्लड वेसल. व्हॉट इज मीन बाय ब्लड प्रेशर? इज ऑफ ब्लड इन बॉडी. ब्लड कसं काय इन्क्रीज बॉडीमध्ये? ब्लडचं प्रेशर वाढलं, कन्फर्म, बरोबर, कळलं. पण ब्लडला प्रेशर आलं कुठून? हा, करेक्ट. आपण काल पाहिलं की नाही, काय म्हणता हो, हार्ट आहे. बर काय, येस, हार्ट काय करतो, पंपिंग. येस, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स कॉन्ट्रॅक्ट, जो तो पंप होतोय, पंप झाला. आता काल बघितलं की जो वेंट्रिकल आहे ना, वेंट्रिकल अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी वर्क करायचे, फोर्सफुली तो काय इजेक्ट करेल, पंप करेल. येस, त्या पंपिंगमुळे काय होईल, ब्लड फ्लो होईल, बॉडीमध्ये ब्लड फ्लो होईल. ब्लड फ्लो होत असतं. ब्लड कशामध्ये फ्लो होतं, ब्लड वेसल्स मध्ये. वेसल्स आहे, त्या ब्लड वेसल मध्ये ब्लड फ्लो करतं, त्याला म्हणतात ब्लड वेसल. फ्लो करत असताना ब्लड काय होणार आहे, याच्यावर आदळेल ना. बघा बरं, ब्लड इथे जाऊ शकतं, इथे जे काही आहेत ब्लड वेसल्स आहेत ते आदळेल. जे काही ब्लड जस्ट आदळेल त्या फ्लोमुळे, जे काही ब्लड काय करत आहे, प्रेशर एक्झर्ट करत आहे ब्लड वेसलवर. हे समजत पर्यंत समजलं. त्यामुळेच काय होतं आपल्याला, जेव्हा हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतो, कॉन्ट्रॅक्शनला म्हणतात सिस्टोल आणि रिलॅक्सेशन म्हणतात डायस्टोल. लब डब लब डब, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स, सिस्टोल डायस्टोल, सिस्टोल डायस्टोल. पण समजलं. मग म्हणून तर डॉक्टर चेक करतात, लब डब आवाज चेक करतात की नाही, हो की नाही, बरोबर. हार्टबीट चेक करतात की डॉक्टर्स. ओके. बेस काय, हार्टबीटचा आवाज काय होतोय, कॉन्ट्रॅक्शन होतंय, रिलॅक्सेशन होतंय. मग कॉन्ट्रॅक्ट सिस्टोल झाल्यामुळे ब्लड काय होतं, इजेक्ट होतंय, त्यामुळे ब्लड फ्लो होतंय. मग ब्लड कशात फ्लो होतं, वेसलमध्ये, म्हणतात ब्लड वेसल म्हणतात. त्या वेसलमध्ये काय, ह्या आपण मराठी त्यांना काय म्हणूया, रक्तवाहिनी. सिंपल, ब्लड वेसल. रक्त वाहत असताना काय, प्रेशर प्रेशर एक एक्झाम्पल, हा समजा पाईप आहे आणि आपण पाणी मारलंय झाडांना वगैरे, पाईपलाईन नळ पाणी सोडलंय आणि आपण झाडांना पाणी देतोय. हे काय, पाणी फ्लो करतंय. पाणी फ्लो करत असताना त्याचं प्रेशर आहे त्या पर्टिक्युलर नळीवर. सेम कॉन्सेप्ट, ब्लड वेसल आहे, ब्लड फ्लो करत आहे आणि ते प्रेशर एक्झर्ट करतं, त्याला म्हणतात ब्लड प्रेशर. कळलं, इट्स नॉर्मल थिंग. पण हे जर ब्लड प्रेशर आहे, हे जर वाढलं, प्रेशर ऑफ ब्लड ऑन ब्लड वेसल इज हायर, जर वाढलं त्याला म्हणतात हायपर टेन्शन. सिंपल कन्सेप्ट कळली. आता आता याचे भरपूर वेगळे प्रकार तुम्हाला काय म्हणतात, रेंजेस दिसतील. डब्ल्यूएचच्या वेगळ्या भेटतील, काही बुक्समध्ये वेगळ्या भेटतील. आपल्याला त्यात जायचं नाहीये. जनरली जो काय टाइप्स ऑफ हायपर, आता डब्ल्यूएचओ डेफिनेशन काय म्हणत आहे, सिस्टोलिक प्रेशर काय आहे, 160 mm ऑफ Hg. आता कुठलं डिव्हाइस आहे ज्याच्याने ब्लड प्रेशर मोजतात, त्या हाताला पट्टी लावून, त्याला काय म्हणतात, ब्लड प्रेशर मशीन. व्हेरी नाईस. अजून पिग्मो मॅनोमीटर.
एकाची स्पेलिंग मिस्टेक असेल बट स्टील इट इज कॉल्ड एज स्पिग्मोमॅनोमीटर. हे त्याचं नाव आहे. प्रॅक्टिकल केलं की तुम्ही HPच्या मध्ये. असं म्हणायचं नाही ते पट्टा लावतात दाबतात, तसं काही नाही. ओके, त्यामध्ये मर्क्युरी असतो आणि त्याला स्किल्स लागतात. असं कोणी पण नाही. डॉक्टर बरेच वर्ष प्रॅक्टिस करतं मग त्यांना कळतं, ब्लड प्रेशर लगेच कळतं. आजकाल डिजिटल मशीन्स आले आहेत, पण त्याहीपेक्षा जो डॉक्टर मर्क्युरीने करतो ना ब्लड प्रेशर मेजर इज द बेस्ट वन ॲज पर माय नॉलेज. कारण की प्रॅक्टिस तेवढी असते त्या डॉक्टरची. ठीक आहे, त्यात आपलं जायचं नाही. स्पिग्मोमॅनोमीटर यूज करतात. ठीक आहे, मग काय आहे ते यूज करतात की ब्लड प्रेशर कसं आहे, नॉर्मल आहे का जास्त आहे, वाढलं आहे का कमी झालं आहे, हे चेक कर. फर्स्ट थिंग. बर, आता सिस्टोलिक प्रेशर 160 किंवा त्यापेक्षा काय आहे जास्त आहे. MM/Hg. का बरं, याचं युनिट काय आहे, MM/Hg. Hg म्हणजे मर्क्युरी. तो स्पिग्मोमॅनोमीटर आहे की नाही त्याच्यामध्ये काय असतो, मर्क्युरी असतो. ठीक आहे, म्हणून याचं युनिट जे आहे ते MM/Hg आहे. लक्षात आलं. बर, मग 160 किंवा त्याच्या जास्त असेल आणि जो डायस्टोलिक प्रेशर आहे तो म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्सेशन ब्लड प्रेशर. ओके, कॉन्ट्रॅक्सेशन होणार हार्टचं आणि डायस्टोल रिलॅक्स होईल. मग त्यावेळेस पण काही तिथे रिलॅक्सेशन होईल, तिथे पण प्रेशर असणार आहे. लब डब लब डब आवाज येतो. ठीक आहे, मग ते काय आहे जास्त किंवा कमी, जवळपास 95 MM/Hg आहे. काय ही सहसा WHO रेफर केली का ह्या रेंजमध्ये समजा असेल ब्लड प्रेशर तर तो पेशंट हायर बीपीचा पेशंट आहे. ठीक आहे, बट दिस पर्टिक्युलर रेंज व्हॅरीज अकॉर्डिंग टू डिफरंट बुक ऑल्सो बट डिफरंट पेशंट कंडिशन ऑल्सो. आमचे एक नातेवाईक होते ते पोलीस खात्यामध्ये होते. ठीक आहे, आणि त्यांना खूप छातीमध्ये कळ आले. ते राहायला कुठे होते, पवनार आमच्या एरियाजवळ. आणि तिथून गाडी आलं चैतन्य हॉस्पिटल होतं, आता ऐकणे मला आठवत नाही, कॅनडा कॉर्नरच्या समोर. ठीक आहे, ते होते कार्डियक स्पेशालिस्ट. ते त्या स्कूटर होती, ही गोष्ट खूप जुनी आहे. स्कूटर चालवत ते हॉस्पिटलला गेले. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं ठीक आहे आराम करा. डॉक्टर चेक केलं, बीपी त्यांचा 200च्या आसपास होता. विचार करा, 200च्या आसपास वर सुद्धा तो माणूस स्कूटर चालवत हॉस्पिटलला गेला, छाती दुखते म्हणून. मला कसं वाटतंय बा, आय थिंक सो माऊस का माझ्या नाव आठवत नाही. म्हणजे डॉक्टर असं शॉक की हे कसं काय पॉसिबल झालं, हा माणूस इथपर्यंत आलाच कसं काय. म्हणजे काय, नॉर्मल रेंज, नॉर्मल ना ही एक रेंज कशी केली आहे पर्टिक्युलर बुक्समध्ये, बट इट डिपेंड्स ऑन द पेशंट कंडिशन. त्याची मेंटॅलिटी काय असेल, मेंटल स्ट्रेंथ काय असेल, फिजिकल स्ट्रेंथ कसं, इम्युनिटी कसं डिपेंड आहे. ओके, ते दिस रेंज इज व्हॉट व्हॅरीज अकॉर्डिंग टू टेक्स्ट बुक्स बट टिल WHO गिव्स पर्टिक्युलर रेंज. समजा क्लिअर आहे. बर, आता टाइप्स ऑफ हायपरटेन्शन, प्रायमरी हायपरटेन्शन, सेकंडरी हायपरटेन्शन. आता मी ऍड का केलं तुम्हाला समजावं म्हणून, नाही समजा काही प्रॉब्लेम नाही. काय म्हटलंय, नो नोन कॉज, माहित नाही का बरं आहे, बट लिंक टू नॅरो ब्लड वेसल. काय म्हटलं आहे, नॅरो ब्लड वेसल. ही समजा नॉर्मल ब्लड वेसल आहे, साईज असेल त्याचा कमी झाली असेल, छोटी झाली असेल, साईज कमी झाली त्यामुळे मे बी. नेक्स्ट काय आहे, कॅन बी बेनिंजन, माइल्ड असेल और मॅलिग्नंट, सिव्हिअर कंडिशन डिपेंड. सेकंड टाइप ऑफ हायपरटेन्शन सेकंडरी, प्रायमरी म्हणजे पहिला, सेकंडरी दुसरा. कळते की नाही कळतंय, काय आहे माहिती आहे कॉज काय, कॉज बाय किडनी डिसऑर्डर, त्याला किडनीचा आजार असू शकतो मे बी, त्यामुळे ब्लड प्रेशरमध्ये काय आहे हायपरटेन्शन पेशंट आहे. बरं, त्याच्यामध्ये हॉर्मोनची इश्यू असेल त्या पेशंटवर, किंवा प्रेग्नन्सी, माहिती आहे ड्युरिंग प्रेग्नन्सी ब्लड प्रेशर हायपरटेन्शन होणार आहे, कारण गर्भामध्ये ऑलरेडी काय आहे बाळ बच्चू आहे, साहजिकच आहे. दोन हृदय तिथं काम करतायत, एक बच्चूचं हृदय काम करतंय, एक आईचं हृदय काम करतं. नेचर इज व्हेरी ग्रेट, समजताय. नंतर एक प्रेग्नन्सी काय कॉम्प्लिकेशन असतील त्यावेळेस जास्त हार्टबीट ब्लड प्रेशर वाढू शकतो, आणि जे काय आहे हार्टबीटचा काय ते त्याला डिसऑर्डर असू शकतो. ठीक आहे, आता कॉज याच्यामध्ये माहिती आहे, याच्यामध्ये नॉट नोन, माहित नाही एक्झॅक्टली काय. ठीक आहे, आता 2 पॉईंट सांगतो. पहिल्याच्या येऊया, किडनी डिसऑर्डर. आता किडनीचा आणि ब्लड प्रेशरचा काय संबंध, किडनीला ब्लड लागतं बरोबर, प्रत्येक ऑर्गनला ब्लड लागतं ना, मग किडनीच का बरं घेतली, लिव्हर का नाही घेतला, किंवा दुसरा ऑर्गन का नाही घेतला, काय आठवतंय का लॉजिक. मेडिसिन घेतल्यावर, पण समजा पेशंट मेडिसिन घेतलंच नाहीये तरी किडनीचा प्रॉब्लेम आहे त्याला, किडनीचा आणि ब्लड प्रेशरचा काय संबंध, काय आठवतंय का, आठवतंय नाही. फंक्शन्स ऑफ किडनी काय आहेत बरं, सगळ्यात पहिलं फंक्शन काय आहे, युरिन फॉर्मेशन. माहिती आहे युरिन फॉर्मेशन करतं,
ग्रीन इज द एक्सक्रिटरी मटेरियल, जे बॉडीला नको आहेत ते फिल्ट्रेशन होईल, ऍब्सॉर्प्शन होईल, इसेन्शियल नॉन इसेन्शियल टॉक्सिक मटेरियल जे वेस्ट मटेरियल आहे ते काय होईल, एक्सक्रीट होईल, युरिन थ्रू ते एक्सक्रीट होणार. सिंपल माहिती आहे आपल्याला. सेकंड फंक्शन काय युरिनचं, HAP. सेकंड फंक्शन काय आहे, मेंटेन करतो ना, किडनी मेंटेन करते, वॉटर बॅलन्स मेंटेन करते बॉडीमध्ये, आणि सगळ्यात मोठं ब्लड प्रेशर मेंटेन करते. किडनी मेंटेन द ब्लड प्रेशर ते का, एंडोक्राइन सिस्टीम ऑल्सो, आणि काय किडनी सिस्टीम ऑल्सो. किडनी आठवते काही, एंजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम, एंजिओटेन्सिन 1, एंजिओटेन्सिन 2, हे बघा अल्डोस्टेरॉन जो आहे हॉर्मोन किडनीमध्ये, ठीक आहे. तसंच काय आहे, काय होतंय किडनीमध्ये, एंजिओटेन्सिन 1 कन्व्हर्टेड इनटू एंजिओटेन्सिन 2, त्यासाठी काय आहे, ACE एंजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम असतो. एन्झाईम किडनीमध्ये असतो, तो कन्वर्ट करतो एंजिओटेन्सिन 1 ला एंजिओटेन्सिन 2 मध्ये, आणि हा कॉज करतो ब्लड प्रेशरला मेंटेन करायला. किडनी प्लेज रोल फॉर ब्लड प्रेशर मेंटेनन्स. तर किडनीमध्ये प्रॉब्लेम असेल तर हे जे कन्व्हर्जन आहे ह्यामध्ये प्रॉब्लेम असेल, किंवा हे जे आहे एंजिओटेन्सिन 2 चे प्रोडक्शन आहे की नाही ते जास्त होत आहे गरजेपेक्षा, त्यामुळे बीपी जास्त आहे. ब्लड टेस्ट करतात, ऑर्गन टेस्ट करतात डॉक्टर, टेस्टमुळे समजतं की आजार कशामुळे आहे, हे कॉज का बरं, हे का घडलंय पेशंट. कळलं, समजलं इथपर्यंत का परत सांगूया, क्लिअर इथपर्यंत. आता हे का शिकायचंय हे सांगितलं, पुढे समजेल, आता नाही कळलं. बर, आता हे झाले प्रकार. हा अजून एक राहून गेलं, अजून एक पॉइंट राहून गेला. हे काय आहे, आता सांगितलं हे काय आहे, नॉर्मल ब्लड वेसल आहे, साईज आहे याची. आता काय झाली आहे, साईज छोटी झाली आहे. आता थोड्यापूर्वी मी काय सांगितलं, समजा हा पाईप आहे, यातून पाणी वाहते, मी पाणी मारतो, पाणी मार झाडांना, पण मी समजा ह्या पाईपचं जे तोंड आहे ते थोडंसं अर्ध दाबलं, का होईल, पाणी जोरात बाहेर येईल, फोर्समध्ये येईल, का असं झालं, साईज साईज कमी झाली की नाही. हे काय आलंय, जी साईज आहे ती कमी झाली, म्हणजे काय की जो फ्लो होता नॉर्मल चालू होता, प्रेशर नॉर्मल चालू आहे, एक्झॅक्ट नॉर्मल चालू आहे, आता काय आलंय, साईज कमी आलंय, प्रेशर आतमध्ये वाढलंय, हायपरटाईट, हाय बीपी. समजपर्यंत. आता ही बारीक का झाली ते नंतर बघू, आता त्यात आपलं जायचं नाही. हे 2 पॉइंट कळले, किडनी आणि ब्लड नॅरो. गुड, चलो नेक्स्ट पार्ट आहे, काय कॉज आहे, खूप सारे कारण असतील. त्यात पहिले आपण सगळे जाडे आहोत, आपल्याला वाटत नाही, हा आहे की नाही. नाही, ओबेसिटी डेफिनेटली वेगळी आहे, व्हेरी व्हेरी. अशा काही जाड्या असतात बाया किंवा जाड्या लोक असतात, आम्ही जाड नाहीच, आम्ही बारीक आहे, त्या मेंटली फिट, त्यांना वाटत नाही आम्ही जाडे. त्या काय म्हणतात, तुम्ही बारीक आहे, आम्ही जाड नाही, असं म्हणतात. ठीक आहे, त्या जायचं नाहीये. ओबेसिटी माहिती आहे, कारण की लोड येतो हार्टवर आणि ब्लड सप्लायला प्रॉब्लेम येतो, हायपर टेन्शन वाढतंय. बर, एजिंग वयानुसार पण होतं, मान्य आहे. आता हे राहिलं नाही, आता काय लहान मुला पण बीपी होत आहे, असं डिपेंड आहे. लाईफस्टाईल, अनहेल्दी लाईफस्टाईल, जंक फूड्स, ओके, वडापाव, बर्गर, पिझ्झा, हे अनहेल्दी फूड्स आहेत. ते हेल्दी फूड्स कमी आहे, बाकीचं हेच नाही आहे. लाईफस्टाईल फक्त खाणं येत नाही, राहणीमान, स्वच्छता, भरपूर प्रकार, त्यात मला डिटेल मी जात नाही. लाईफस्टाईल काय फॉलो काय करतायत, प्राणायाम करता करता, एक्सरसाइज करता नाही करतात, असं पण आहे. काही काही तर हेवी एक्सरसाइज करायला लागतात, तिथंच हार्ट अटॅक निघून जातात. ठीक आहे, अति देते माती, कळलं. म्हणून बॅलन्स लाईफस्टाईल पाहिजे. ओके, स्ट्रेस, स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, हॉर्मोन सिक्रेट होतात डिफरंटली स्ट्रेसमुळे. बरं, हे कधी घ्यायचं नाही, हे मी सांगतो, मी तर घेतच नाही, कोणी घ्यायचं नाही. ठीक आहे, आणि हे फक्त लॅबमध्ये वापरायचं, बाकी पुढे वापरायचं नाही. लॅबमध्ये, लॅबमध्ये असतं की नाही, काहीच नाही ते. टेस्टसाठी वापर, लॅबच्या टेस्टसाठी वापरतात. ठीक आहे, बर, खूप मीठ खाता, काही काही लोक असे बघितले जे मीठ आहे तरी वरून मीठ टाकून खातात, त्यांना ते सवय झालेली आहे, असे मी पण बघितले. पण हा इंटेक लीड्स टू का, साल्ट मध्ये काय आहे, सोडियम. आपण आताच काल पाहिलं की नाही, अँटी हायपरटेन्सिव्ह सोडियम जो आहे, पंप ओपन झाला त्यात जास्त सोडियम, सोडियम खातं, कॉन्ट्रॅक्शन वाढतं, ऑलरेडी कॉन्ट्रॅक्शन असते, असते, त्यामुळे काय होईल, अजून हायपरटेन्शन अजून वाढेल. म्हणून डॉक्टर सांगतात मीठ खाऊ नका, ज्याला हायपरटेन्शन मीठ खाऊ नका, मीठ सोडियम आहे, ऑलरेडी तुझं ब्लड प्रेशर जास्त आहे, वाढून जायचं. बर, फॅटी डाएट आता सांगितलं, फॅट कंटेनिंग. किडनीचा प्रॉब्लेम असेल, थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल, काही ते थायरॉइड ग्लँड सिक्रेशन आहे, ओके, त्यात हे सारे काय कारण आहे ज्याच्यामुळे
हाय बीपी होतो. नेक्स्ट सिम्टम डोकेदुखी, फटीग थकवा येणे, विजन प्रॉब्लेम होतो पेशंटला, चेस्ट पेन होतं, ब्रिथिंगचा प्रॉब्लेम येतो. बरं, इरेग्युलर हार्टबीट्स हा सगळ्यात मोठा आहे, सगळं कळतं डॉक्टरांना इन फ्यू सेकंड्स. म्हणून डेफिनेशन आहे डिफाईन अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट. हा क्वेश्चन आहे. अन एजंट दॅट रिड्युसेस, कमी करेल, कोणाला कमी करेल, इलिव्हेटेड ब्लड प्रेशर. तुम्हाला समजा इलिव्हेट शब्द नाही आठवला काही प्रॉब्लेम नाही, इन्क्रीज शब्द लिहा. काय लिहा, इन्क्रीज ब्लड प्रेशर. जो काय नॉर्मल प्रेशर जास्त झालेला आहे त्या ब्लड प्रेशर तो नॉर्मल आणणार. reduces elevated blood pressure is called as anti-hypertensive agent. सोपे की नाही, हायपरटेन्शनला कमी करणार, हायपर झालाय त्या नॉर्मल आणणार, ते ड्रगला म्हणतात अँटी हायपरटेन्सिव्ह. these are the drugs which are useful for treatment of hypertension are called as anti-hypertensive agent. अवघड आहे का डेफिनेशन, सिंपल आहे की नाही. जे ड्रग काय करतात, रिड्यूस करतात, इन्क्रीज ब्लड प्रेशरला नॉर्मल आणतात, त्यानंतर अँटी हायपरटेन्सिव्ह. जे काय हायपरटेन्शन मध्ये वापरतात ड्रग त्यांना अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणतात ट्रीटमेंटसाठी. पण ओके गुड. आफ्टर दिस पार्ट नेक्स्ट, आता वेगवेगळे आहेत, एक चार्ट पण आहे पर्टिक्युलर रेफरन्स बुक. ड्रग्स यूज कुठले कुठले आहे, कॅप्टोप्रिल आपला स्टार ड्रग आहे. ओके, मिथिल डोपा, क्लोनिडिन, प्रोप्रानोलॉल स्टार ड्रग आहे आपल्या केमिस्ट्री. रिफेडिफिन, रॅमिप्रिल, डिफरंट एक्झाम्पल्स. हायपरटेन्शन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द ब्लड प्रेशर. सेकंड क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द ब्लड प्रेशर. कसं आहे, एखाद्या पेशंटचं नॉर्मल रेंज काय आहे, 120, 75, 80. हा जो 120 आहे की नाही हा सिस्टोलिक ब्लड प्रेशर आहे, ओके, कॉन्ट्रॅक्शन सिस्टोल. आणि हा जो 75 to 80 आहे mm of Hg, हे बघा इथं युनिट आहे, हा कसा आहे, डायस्टोलिक. समजतंय, सिस्टोल डायस्टोल, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स, सिस्टोल डायस्टोल, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन. हे नॉर्मल रेंज कशी आहे, अशी आहे 80 to 120 आहे. बरं, बॉर्डर लाईन ठीक आहे, अजून सुरुवात होऊ शकते 140 to 90, 95. मिड ओके, आता माइल्ड आहे, सुरुवात थोडी झाली आहे, 140, 160 रेंज आहे. ओके, मॉडरेट आहे, मिडियम 140 पेक्षा जास्त आहे, 105 to 120 डायस्टोलिक आहे, ते 95 पाहिजे, 80 पाहिजे, 80 पाहिजे, ते कुठपर्यंत पोहोचलंय, 100 वर गेलेले. माइल्ड, मॉडरेट आणि आता सिव्हिअर, दोघं 140, 120 क्रॉस गेले, सिव्हिअर वन. तर दिस इज द सेकंड क्लासिफिकेशन ऑफ what blood pressure according to what particular ranges, systole, diastole. Understand? Second class. आता हे का सांगितले ते पुढे समजेल. नाव काय काय प्रॉपर्टीज पाहिजे अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट द्यायचं असेल, कारण की डॉक्टरला माहिती आहे की समोरच्या पेशंट आहे असा ड्रग पाहिजे की जो जास्त साईड इफेक्ट देणार, साईड इफेक्ट होणार आहे पण कमीत कमी झाले पाहिजे. पहिली गोष्ट, तो ड्रग आहे, तो एजंट आहे, सबस्टन्स आहे, त्यांनी ग्रॅज्युअल ब्लड प्रेशर रिडक्स केलं पाहिजे. द ऑल पोझिशन म्हणून द्या, हळूहळू इन्क्रीज आहे तो ब्लड प्रेशर, सडनली डिक्रीज नको व्हायला. अंडरस्टँड. बर, रिड्युसेस ब्लड वेसल रेजिस्टन्स, तो काही रेजिस्टन्स आहे ब्लड वेसलचा त्याच्या आढळतं ना, तर काय करतील, रेजिस्ट करतील, अपोज करतील, विरोध करतील. सर नो, काय करतील, तो कमी करतील, नॉट अफेक्टिंग द हार्ट फंक्शन. हार्टचं फंक्शन नॉर्मल चालू राहील, बट ब्लड वेसलचा जे अपोज आहे, रेजिस्टन्स आहे, तो कमी करते, त्यामुळे ब्लड प्रेशर कमी होईल, नॉर्मल राहील. बर, इझिली ऍब्सॉर्ब झाला पाहिजे, जास्त ओव्हरली टेकन होईल, कन्झ्युम केला जाईल. स्लो डिटॉक्सिफिकेशन फॉर लॉंगर इफेक्टिव्हनेस. याचा अर्थ काय आहे, जो काही लिव्हर मध्ये जाणार आहे, लिव्हर त्याचं काय करेल, डिटॉक्सिफिकेशन मेटाबॉलिझम करेल, स्लो व्हायला पाहिजे, त्यामुळे तो जास्तीत जास्त वेळ काय राहील, बॉडीमध्ये राहील, बॉडीमध्ये राहिला तर जास्त काळ इफेक्ट देईल. पॉईंट समजले. बर, वर्क इन लो डोसेस, कमीत कमी डोस मध्ये त्यांनी काम केलं पाहिजे, प्रिव्हेंट द साइड इफेक्ट. आता साइड इफेक्ट मी काल सांगितलं की असे इफेक्ट जे टाळता येत नाही सहसा, काही पेशंटला मध्ये ते दिसतील, काही पेशंट मध्ये ते नाही दिसणार. कसे आहे, नॉशिया होणार, डायरिया होऊ शकतो पेशंटला. बरं, कॉन्स्टिपेशन, पोट साफ न होणे किंवा हेडॅक, डिपेंड आहे, पेशंट टू पेशंट वॅरीज, पण त्यांनी लो डोस मध्ये जास्त इफेक्टिव्ह आणि कमी साइड इफेक्ट. नेक्स्ट काय आहे, शुड नॉट कॉज रॅपिड हार्टबीट. टॅकिकार्डिया काल बघितलं का रे आपण, रॅपिड हार्टबीट जास्त, जास्त हार्टबीट नको करायला, किंवा तो ब्लड प्रेशर पण क्रिएट नको. बघा, हायपोटेन्शन काय आहे, ही नॉर्मल रेंज आहे, नॉर्मल पेक्षा जास्त बीपी वाढला आहे, ठीक आहे, हा नॉर्मलला आला, ओके, काम संपलं. याच्या खाली गेला तर काय होऊन जाईल, तो हायपोटेन्शन, हायपो म्हणजे कमी, रिडक्शन दॅन द नॉर्मल. क्लिअर.
समजलं? ओके. शुड नॉट डेव्हलप द टॉलरन्स विथ कंटिन्युअस यूज. आता काय होणार आहे, नंतर कंटिन्यू तो ड्रग कन्झ्युम केल्यामुळे काय होईल, बॉडी ती सवय होऊन जाते, त्या ड्रगचा इफेक्ट भेटत नाही, त्याला म्हणतात ड्रग टॉलरन्स. तो कमीत कमी तो होलाच नाही पाहिजे. शुड नॉट डेव्हलप. अंडरस्टूड? समजलं? हे काही प्रॉपर्टीज आहे एखाद्या पर्टिक्युलर अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग मध्ये. काही शंका इथपर्यंत? पॉईंट रिपीट करू काही? क्लिअर? गुड. नाव नेक्स्ट, नाव आवर पार्ट. व्हॉट क्वेश्चन्स अँड आन्सर्स जे विचारले गेले आहे. बघा, 3 प्रकारचे क्वेश्चन विचारले आहे वेगवेगळ्या क्वेश्चन. डिफाईन अँड क्लासिफाय फिक्स असतो. मी सांगितलं होतं प्रत्येक चॅप्टरचं डिफाईन क्लासिफाय करायचं नाही, करायचं ते स्किप नाही करायचं. 3 मार्काला 5 मार्काला कंबाईन क्वेश्चन असतो. म्हणजे डिफाईन क्लासिफाय अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट. ड्रॉ द केमिकल स्ट्रक्चर ऑफ कॅप्टोप्रिल. स्टार ड्रग आला, केमिकल स्ट्रक्चर फक्त स्ट्रक्चर विचारलं. नेक्स्ट क्वेश्चन दुसऱ्या क्वेश्चन पेपरमध्ये काय होता, फक्त क्लासिफाय अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट्स विथ सुटेबल एक्झाम्पल. समर 23 मध्ये फॉर 3 मार्क्स. समजलं? हा 22 मध्ये असेल, हा 23 मध्ये असेल मे बी. फक्त तिथं डेफिनेशन विचारले, फक्त क्लासिफिकेशन विचार. अंडरस्टँड? दुसरा क्वेश्चन काय, अगेन क्लासिफाय अँटी हायपरटेन्सिव्ह विथ सुटेबल एक्झाम्पल. इथं विचारलं काय ड्रग नाही, आता डिफाईन करा, क्लासिफाय करा, एक्झाम्पल. आता ड्रगचं स्ट्रक्चर विचार नाही विचारला आहे फॉर 3 मार्क्स. कधी विचारला आहे, विंटर 22 मध्ये. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? असे क्वेश्चन असतात, क्वेश्चननुसार त्याचा एक्सपेक्टेड आन्सर आहे. फक्त डिफाईन क्लास विचार असेल समजा याच्यामध्ये, फक्त डेफिनेशन क्लासिफिकेशन विथ एक्झाम्पल, बाकी काय मेन्शन नाही करायचं. ह्या केसमध्ये काय केलं आहे, इथं पण तेच आहे, फक्त क्लासिफिकेशन डेफिनेशन विचारली आहे, क्लासिफिकेशन विथ एक्झाम्पल तेवढंच. वर काय आहे, डेफिनेशन, क्लासिफिकेशन आणि ड्रग ठीक विचारलंय. क्वेश्चन तसं आन्सर. समजलं? ओके, लेट्स अंडरस्टँड. पहिला पॉईंट काय आहे, डिफाईन. डेफिनेशन अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट ऑलरेडी झाली आहे, तीच आहे. काय म्हणताय, these are an agent that reduces the elevated किंवा increase blood pressure. जे elevated आहे, increase झालं नॉर्मल पेक्षा त्याला रिड्यूस करणार, त्यांना म्हणतात अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट. or the drugs which are useful for treatment of hypertension are called as anti hypertensive agent. सिंपल डेफिनेशन ऑलरेडी आपण कव्हर केली आहे. डेफिनेशन नाव काय आहे, क्लासिफिकेशन. आता बघा बरं आहे का? गुड. क्लासिफिकेशन काय आहे, पहिला ACE. ACE म्हणजे काय, ACE काय आहे, इनिबिटर म्हणजे काय, ब्लॉक करणारा, स्टॉप करणारा ड्रग. तो ब्लॉक एक्झाम्पल आपला स्टार ड्रग कॅप्टोप्रिल. याच्या व्यतिरिक्त इनॅलॅप्रिल, रॅमिप्रिल, ऍटलीस्ट एक एक्झाम्पल 2 आपल्याला आले पाहिजे. तर मला सांगा ACE इनिबिटर. त्याच्या खाली काय आहे, अँजिओटेन्सिन अँटागोनिस्ट. आला का वर्ड अँजिओटेन्सिन? किडनी आता सांग थोड्या वेळापूर्वी सांगतो. नंतर काय आहे, थर्ड कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. काल होतं का, हा रिपीट आहे का नाही? कॅल्शियम जो चॅनल आहे, जे ओपनिंग आहे त्यात कॅल्शियम आतमध्ये येतो, कॅल्शियम आतमध्ये आला, हार्ट जास्त पंप करणार, जास्त ब्लड असं असेल इजेक्ट झालं, तो जास्त ब्लड प्रेशर होईल. कॅल्शियम चॅनल काय करा, ब्लॉक करा. एक्झाम्पल रिपीट आहे, व्हेरापॅमिन, लिफिडिपिन. 1 मार्काचा क्वेश्चन होता. ओके. नंतर चौथा डायरेटिक. एस ऑर नो झालंय. त्यातले क्लासिफिकेशन बघा, थायाझाइड डायरेटिक, हायड्रोक्लोरोथायाझाइड, हाय सेलिंग डायरेटिक, फ्रेसमाइड. आपला स्टार ड्रग होता लूप. येस, बरोबर. हाय सेलिंग काय, जे लूप डायरेटिक्स आहे. येस, तर ते काय करतात, ऍक्टिव्हिटी देतात. करेक्ट. आणि पोटॅशियम स्पॅरिंग म्हणजे काय, जे पोटॅशियमला लूज होत नाही, कमतरता होत नाही. ओके. स्पायरोनोलॅक्टोन. हे 3 त्या क्लासेसमध्ये हेच आहे. 3 पॉईंट रिपीट झाले. आता बघा, हा माहिती आहे, हा माहिती आहे. ठीक आहे. नेक्स्ट हा रिपीट आहे का, बीटा ब्लॉकर. बीटा काय रिसेप्टर आहे, हार्ट मध्ये आहे, त्याला काय करतात, ब्लॉक करणार आहे. बीटा ब्लॉकर तरी चालेल. रिपीट आहे, प्रोपॅनोलॉल. हा पण स्टार ड्रग आहे, आपण हा काल किंवा लास्ट लेक्चर कव्हर केला हो का नाही? केला ना, आज करूया. वेट, तर काय, मेटोप्रोलॉल, अटेनोलॉल आज करूया. प्रोपॅनोल आणि कॅप्टोप्रिल हे 2 आहे. बर, बीटा ब्लॉकर काल होतं. नेक्स्ट काय आता, अल्फा ब्लॉकर. हे पहा, हार्ट मध्ये अल्फा आणि बीटा काय आहेत, दीज आर दी रिसेप्टर. मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं, गावातील रिसेप्टर आहे, हे जर ऍक्टिव्हेट झाले तर ब्लड प्रेशर वाढत आहे. काय करायचं, हे जे रिसेप्टर आहे याला इनिबिट करा, ब्लॉक करा. काय होईल, हे ड्रग जातील, रिसेप्टरला अटॅच होतील आणि ब्लॉक होईल. त्यांच्यामुळे जर ब्लड प्रेशर वाढत आहे, इलिव्हेट झाला आहे, इन्क्रीज झाला असेल, ते नॉर्मलला. हे पेशंटच्या कंडिशन नुसार डॉक्टर ह्यातले काही ड्रग किंवा कॉम्बिनेशन ऑफ ड्रग प्रिस्क्राईब करतात.
समजलं की नाही समजलं? थांब थांब, हे समजलं की नाही समजलं? वेट अँड वॉच. ठीक आहे. बीटा ब्लॉकर, अल्फा ब्लॉकर, पेशंटची कंडिशन डिपेंड आहे. काय करा, दोघं ब्लॉकर द्या, अल्फा ब्लॉकर पण द्या, बीटा ब्लॉकर कॉम्बिनेशन, किंवा असे ड्रग द्या जे अल्फाला ब्लॉक करतील, बीटाला ब्लॉक कर, दोघं रिसेप्टर ब्लॉक करतील. एक्झाम्पल लॅबेटेलॉल आणि कार्विडिलॉल. ठीक आहे, समजलं? बरं, नंतर काय आहे, सिम्पॅथोलायटिक. जेव्हा आपण हा चॅप्टर बघू त्या डिटेलमध्ये आहे. ओके, सिम्पॅथोमॅमेटिक, सिम्पॅथोलायटिक. सिम्पॅथोलायटिक जे काय, जे सिम्पॅथिक सिस्टीमला काय करतात, हा ब्लॉक करतात. ते आहे क्लोरिडीन आणि मिथिल डोपा. आणि लास्ट काय आहे, सगळ्यात शेवटचं काय आहे, वॅसो डायलेटर. मला सांगा, एक कॉज काय होती, जी काय नॉर्मल ब्लड वेसल आहे ती काय आली आहे, नॅरो झाली की नाही? मग काय करा, वॅसो डायलेटर. वर्ड काय आहे, ब्लड वेसल डायलेट करणार. ही नॅरो की नाही, ते ड्रग काय करतील, ब्लड वेसल काय करतील, जी नॅरो ती नॉर्मल आणतील, साईज वाढवतील. कारण काय होईल, साईज वाढली तर जे काय ब्लड प्रेशर ते कमी होईल, ते नॉर्मलला येईल. दोज ड्रग्स आर कॉल्ड एज वॅसो डायलेट. नावचं मिनिंग आहे, ब्लड वेसलला डायलेट करतात, वॅसो डायलेटर, जे साईज वाढवतात. साईज नॅरो झाली आहे त्यामुळे ब्लडचं प्रेशर वाढलं आहे, हायपरटेन्शन आहे. मग काय करा, ब्लड वेसल की नाही तीच काय करा, ब्रॉड करून टाका, डायलेट करून टाका. त्यामुळे जो ब्लड फ्लो आहे तो नॉर्मल होऊन लागेल. समजले? आता का हायड्रोलायझिन, मिनोक्सिडिल सोडियम डिपेंड आहे. ऍटलीस्ट एक एक्झाम्पल लिहा. आता बघा, 1 2 आउट ऑफ दिस 9 पकडले, 7 तर तुम्हाला माहिती झाले. आता मला सांगा, हे 3 सोपे की नाही, अल्फा ब्लॉकर, बीटा ब्लॉकर, अल्फा प्लस बीटा ब्लॉकर. ठीक आहे, हा डायरेक्ट तुमचा झालाय. म्हणजे 3, हा 4, कॅल्शियम प्लॅन रिपीट आहे 5, की नाही. आणि काय उरला होता आता, सिम्पल 6 पकडूया, आणि हा शेवटचा एकदम सोपा आहे 7. ऍटलीस्ट 7 तर लिहाल. ठीक आहे, इथून कळलं? बरं, ह्यात काय शंका आहे का? आता सांगतो मी. काही नाही, अवघड नाही, प्रॅक्टिस करा, होईल. आता हे जे दोघं आहेत, हे दोघं हे कशा डायोटिक कशा ऍक्टिव्हिटी देतात, किडनीवर. माहिती की नाही आपल्याला? आताच काय म्हटलं, किडनी काय करते, सिक्रेट करते वेगवेगळे एन्झाईम्स, नॉट एन्झाईम्स, हॉर्मोन्स. ओके, अल्डोस्टेरॉन नावाचा हॉर्मोन आहे. ठीक आहे, ते नंतर जाऊया. काय होणार आहे किडनीमध्ये, काय होणार आहे, अँजिओटेन्सिन सिक्रेट होईल. आता सांगितलं की नाही, किडनी काय करते, सगळ्यात पहिले अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम, त्याला म्हणतात ACE. हा बघा, हा किडनी काय करते, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम आहे किडनीमध्ये. ओके, किडनीमध्ये काय सिक्रेट होतो, नॉट सॉरी, किडनीमध्ये काय सिक्रेट होतं, अँजिओटेन्सिन सिक्रेट होतं. काय होतं, अँजिओटेन्सिन हे बनतं, अँजिओटेन्सिन 1 तयार होतं. ठीक आहे, अँजिओटेन्सिन 1 ला कन्वर्ट होतं, अँजिओटेन्सिन 2 मध्ये कन्वर्ट होतो. बरं, अँजिओटेन्सिन 1 ला मध्ये कन्वर्ट करायला ACE लागतो. आणि हा जो 2 आहे, हा हार्टकडे जातो आणि ब्लड प्रेशरवर काम करतो, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढत आहे. आय एम रिपीटिंग, किडनीमध्ये अँजिओटेन्सिन 1 बनतं, 1 कन्वर्ट होतो 2 मध्ये. 2 काय आहे, तो जाऊन हार्टवर काम करेल, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढत आहे. मग काय करतात, दोन टाईपचे ड्रग आहे जे किडनीवर काय होणार, ऍक्टिव्हिटी देणार. काय करा, हा जो एन्झाईम आहे की नाही, नाव काय आहे, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम, तो अँजिओटेन्सिन कन्वर्ट करतो. कळलं? त्याच ब्लॉक करून टाका. हा नसेल तर 1 2 मध्ये कन्वर्ट होणार नाही, ब्लड प्रेशर वाढणार नाही. कळलं इथपर्यंत? हे ड्रग ते कॅप्टोप्रिल, ओके, ACE ब्लॉकर, ACE इनिबिटर. इनिबिटर शब्द वापरा, तुम्ही ब्लॉकर शब्द वापरा, बोथ आर सेम. अंडरस्टूड? दुसरा काय, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, एन्झाईम काम करू दे, अँजिओटेन्सिन ब्लॉक करून टाका. तो म्हणतो आहे ना अँजिओटेन्सिन, तो त्यावर जातून घाटून जातून काम करतो की नाही, ब्लड प्रेशर वाढवतो की नाही, त्याला ब्लॉक करा सर्टन. नॉट तेच काय, हे दोघं कॅटेगरी नंबर 1 आणि 2 किडनीशी रिलेटेड आहे. कॅटेगरी 3 जे कॅटेगरी आहे ते किडनी रिलेटेड आहे, डायोरेटिक, एसी इनिबिटर आणि अँजिओटेन्सिन ब्लॉकर और अँजिओटेन्सिन अँटागोनिस्ट. अँटागोनिस्ट म्हणजे काय, जे ब्लॉक करतात. अगेन माहिती आठवलं की नाही, अगोनिस्ट अँटागोनिस्ट शिकवलं की नाही. ओके, नाही आठवलं अँटा शब्द, तुम्हाला इनिबिटर शब्द लिहा, अँजिओटेन्सिन इनिबिटर, ब्लॉकर, एक्झाम्पल सर्टन, एक लिहा, काय प्रॉब्लेम नाही. ऍटलीस्ट या 9 पैकी 5 to 6 लिहू शकाल, एक्सपेक्टेड 9. ठीक आहे, काय, कारण की काय, आता समजा आता पेपरच्या डिपेंड आहे, त्याला एक्सपेक्टेड काय आहे, पण ऍटलीस्ट 5 to 6 आउट ऑफ दिस 9. त्यातले तर जे 7 आहेत ते रिपीटच आहेत. ओके, फक्त हे 2 मी तुम्हाला सेपरेट पुन्हा सांगितले.
जे काय आहे रिलेटेड आहे किडनी, मग असं लिहा. असं आणि हा सिक्वेन्स पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही पहिले बीटा लिहा, सेकंड अल्फा लिहा, थर्ड अल्फा प्लस बीटा ब्लॉकर दोघं लिहा, मग सेंटर सिम्पलॅटिक लिहा, मग हे लिहा. कुठला सिक्वेन्स, हे 9 कॅटेगरीज आहेत. ओके, मतलब should write at least 5 to 6 or 7. Okay, so you will get full. Understand or not? काही शंका याच्यामध्ये? डेफिनेशन, क्लासिफिकेशन, 3 मार्क कंप्लीट. नाव आफ्टर दिस होतं काय? सेम क्वेश्चन होता स्ट्रक्चर, राईट? स्ट्रक्चर ऑफ कॅप्टोप्रिल विजिबल आहे. आता असंच काढलं पाहिजे असा नियम नाही आहे. मी असेल ही स्टेट चेन काढू शकतात. EH, CH2, CH, C, आणि मग ह्या नायट्रोनला रिंगचा नायट्रोन आहे बघा, आणि या ठिकाणी काय आहे, हा जो आहे तो C डबल बॉन्ड OH असं लिहा, किंवा याला COH असं लिहा, कार्बोक्सिलिक ऍसिड. समजते मी काय सांगतोय ते? असं ड्रॉ करा, असं ड्रॉ करा, बोथ आर सेम. असं ड्रॉ केलं असं काही नाहीये, ड्रॉ इन स्टेट चेन ऑल्सो. हा हा राहून गेला. हा CH3 इथे कार्बन चेक केलं, करेक्ट. आता मला सांगा काय आहे बरं, हे सगळं कळलं. आता बघा काय म्हटलंय आपण, केमिकल नेम बघूया. ठीक आहे, विचार नाहीये पण स्टार्टर काय करून टाकू. काय म्हटलं तिथे ब्रॅकेटच्या बाहेर 1 आहे, म्हणजे काय, ही जी रिंग आहे ना, ही रिंग मेन आहे. ओके, दिस रिंग इज मेन. याच्यावर नायट्रोजन आहे, त्याला 1 नंबर. बर 1 1 नंतर काय येईल इथे 2 3 4 5. असं गेलं तर हा जो फंक्शन ग्रुप आहे COH त्या 2 नंबर येतो. तर मी असं गेलो तर 1 2 3 4 5, पण नंबर कसा लोएस्ट आला पाहिजे, लोएस्ट लोकड आला पाहिजे की नाही. असं गेलो तर 5 नंबर येईल, असं गेलो 2 नंबर येईल, 2 लहान आहे 5 पेक्षा. देअरफॉर द राईट मेथड ऑफ नंबरिंग. कळेपर्यंत. आता बघा 1 आहे म्हणून 1 च्या मध्ये काय ब्रॅकेट, 1 च्या पुढे काय ब्रॅकेट आहे, म्हणजे 1 वर हे आहे सबस्टिट्यूशन. 1 नंबरला अटॅच की नाही, हे 1 नंबरला काय काय अटॅच आहे, म्हणून ब्रॅकेट मध्ये 1 नंबरला हे सगळं अटॅच. बघा ब्रॅकेट संपला इथे. काय म्हणत आहे 1 नंबर अटॅच काय, 2 मिथिल 3 सल्फानिल. सांगतो आता मला बघा, इथून काय कार्बन सुरू होतो, चेन आहे. पहिला नंबर येऊ 1 डॅश म्हणूया, त्याला डॅश म्हणू 3 डॅश. आता मला सांगा डॅश का बरं, हा पण 1 आहे, हा पण 1 आहे, मग कोणता 1, हा का हा, कन्फ्युजन व्हावं म्हणून 1 डॅश 2 डॅश 3 डॅश. कळलं? बर आता 1 डॅश पासून 2 नंबरला काय आहे, हा कार्बन आहे, हा काय आहे मिथिल, माहिती आहे आपल्याला. बघा डॅश मिथिल. कळलं इथपर्यंत? 2 च्या पुढे काय 3 डॅश आहे, त्याला कोण अटॅच आहे, सल्फर ग्रुप अटॅच आहे, SH आहे बघा SH. अंडरस्टँड? म्हणजे काय 3 नंबरला 3 डॅश सल्फानिल, त्याला म्हणतात सल्फा, सल्फानिल. अंडरस्टँड? आणि हा काय प्रोप्रॅनॉइल. नीट वर्ड बघा, प्रोप्रॅनॉइल म्हणजे प्रोपेन आहे, त्याला OYL OYL. प्रोपेन म्हणजे काय, हे जे सगळं स्ट्रक्चर आहे की नाही सगळं 1 2 3 बघा किती आहेत, गेला हा 1 डॅश, हे 3 की नाही 3 कार्बन, 3 म्हणजे प्रोपेन बरोबर. पण काय आहे हे स्ट्रक्चर आहे फ्रॉम दिस C डबल बॉन्ड O पासून हे पूर्ण स्ट्रक्चर दिस 1. ओके, हे जे आहेत ना प्रॅनॉइल, प्रॅनॉइल. समजलं की नाही समजलं? समजलं? ब्रॅकेट कम्प्लीट. तेच काय हे 1 2 3 हे काय 1 नंबर अटॅच आहे, 1 नंबर ब्रॅकेट आहे, 1 नंबरच्या पुढे काय 2 नंबरला मिथिल आहे 2 डॅश, 3 नंबरला सल्फोनिल आहे, आणि कशावर आहे प्रोपॅनॉइल वर आहे. अंडरस्टँड? आणि ही कशावर आहे, ही रिंग आहे, दिस इज पायरोलिडिन. हे बघा बाय मेंबर रिंग शिकलो आपण, ओके नाही. आता हा होता पायरॉल NH. ठीक आहे, तो रिड्यूस झाला रिडक्शन करता करता. आता मी त्यात डिटेल, ते कुठे डबल बॉन्ड आहे का, त्याला आहे की ज्यावेळेस डबल बॉन्ड गेले नायट्रोजन आणि हायड्रोजन असेल, ठीक आहे, त्याला म्हणतात पायरोलिडिन. ठीक आहे, याला काय म्हणतात पायरोलिडिन. पण आता काय झालंय, ह्या बघा काय फरक आहे, ते डबल बॉन्ड होते तो होता पायरोल, डबल बॉन्ड होतो पायरोलिडिन होता,
तो काय आला, इट इज अनसॅच्युरेटेड. कार्बन कार्बन डबल बॉन्ड अनसॅच्युरेटेड. आता काय आहे, बॉन्ड गेले, कार्बन सिंगल बॉन्ड आले, कळते कळते, ही रिंग झाली सॅच्युरेटेड, त्याला म्हणतात पायरोलिडिन. पण आता काय आलंय, हा जो हायड्रोजन आहे हा गेला आणि त्याला नायट्रोजनला हे पुढचं सबस्टिट्यूशन काय आलं, अटॅच झालं. कळलं की कळलं का परत सांगू, कळलं, इज पायरोलिडिन. असं कळलं, काय प्रॉब्लेम नाही. ही रिंग काय आहे, पायरोलिडिन, एवढं तर कळलं. पण आता काय उरलं, 2 नंबर. 2 नंबरला काय, QH ग्रुप आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड माहिती आहे आपल्याला, 2 कार्बोक्सिलिक ऍसिड. केमिकल नेम कसं आलं, कळलं, समजलं. मग कधी कधी काय येतं विचारतात, केमिकल नेम देतात, राईट डाऊन स्ट्रक्चर, किंवा स्ट्रक्चर देतात, राईट डाऊन केमिकल नेम. का परत सांगू, ओके गुड, क्लिअर झाला आहे, व्हेरी नाईस. हा क्वेश्चन झाला रिलेटेड टू कॅप्टोप्रिल. त्याचे ब्रँड नेम स्टोरेज मध्ये तुम्ही पाहून घ्या, इट्स इझी. ओके, नेक्स्ट येतो म्हणजे येतं कॅप्टोप्रिल, प्रोप्रानॉल. दोघांचं उलट चांगलं आहे, दोघं तयारी करून ठेवू ना आपण. त्या क्वेश्चनच्या पेपरमध्ये स्ट्रक्चर आणि पॉप्युलर ब्रँड नेम 3 मार्क्स असेल, आय डोंट नो. एकदा पेपरला स्ट्रक्चर ड्रॉ करा, IPC नेम द्या, युसेज द्या, फॉर्म्युलेशन द्या, ब्रँड नेम द्या. समर 24 मध्ये त्या आत्ता जो झालाय समरचा मागचा 5 मार्क क्वेश्चन. ठीक आहे, मार्क्स इम्पॉर्टंट नाहीये, काय विचारलंय ह्या चॅप्टर मध्ये, कळलं, ते सगळं करायचं. प्रोप्रानॉल बघा बरं काय आहे, दिसतंय का, टेबल आहे, हे नंबरिंग आणि प्लस पर्टिक्युलर हे केमिकल नेम. बघा काय म्हणतंय, ज्यावेळेस बघा, ज्यावेळेस 2 बेन्झीन रिंग फ्यूज होतात, एकत्र येतात, त्याला म्हणतात नॅफ्थॅलिन. ओके, बघा इथे लिहिलं नॅफ्थॅलिन, बरोबर. बर, ह्या नॅफ्थॅलिनच्या वर काय आहे, ऑक्सिजन आहे. ठीक आहे, याला नंबरिंग काय इथून सुरू होते, 1 2 3 4 5 6 8. आता मी पुढे जात नाही, म्हणजे 1 नंबरला अटॅच आहे, काय खरं पेन हे नाही, हे ब्रँच आहे, पॅरेंट हा नाही आहे, पॅरेंट वेगळा आहे, सांगतो. 1 नॅफ्थॅलिन 1 YL ऑक्सी, 1 नंबरच्या हा कार्बन आहे. YL जसं वायर असतो की नाही, वायर म्हणजे काय, अटॅचमेंट, अटॅचमेंट ब्रँचची. मला सांगा, 1 नंबरला ऑक्सिजन अटॅच आहे, काय आहे 1 YL, 1 म्हणजे कार्बन नंबर 1, त्याला अटॅच काय आहे, YL ऑक्सी, 1 YL ऑक्सी. कळलं की कळलं, नॅफ्थॅलिन रिंग आहे, त्याच्या नॅफ्थॅलिनच्या 1 नंबरला कार्बन आहे, त्या 1 नंबरच्या कार्बनला ऑक्सिजन अटॅच आहे, म्हणून 1 YL ऑक्सी. समजलं. बर, पुढे काय आहे, 3 प्रोपेन. आता बघा ही मेन चेन आहे, नंबरिंग 1 2 3, 3 कार्बन आहेत, 3 नंबरच्या कार्बनला ही अटॅचमेंट आहे, काय बघा 3 ब्रॅकेट आहे, बघा ब्रॅकेट आहे, 3 नंबरच्या कार्बनला हे पूर्ण स्ट्रक्चर अटॅच आहे, काय 3. मग काय याच्यामध्ये बघा NH आहे, आणि इथे पण 3 कार्बन आहे, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. कळते कळते, 3 नंबरला काय आहे, हे सबस्टिट्यूशन आहे, तर काय 3 कार्बन आहे, म्हणून 3 ला ब्रॅकेट प्रोपेन, प्रोपेन आहे. बरं, इथे काय लिहिलं आहे परत, 2 YL नंबरिंग बघा 1 2 3, 2 नंबरला काय ब्रँचिंग आहे, अटॅचमेंट आहे, 2 YL आलं. इथे काय ब्रँचिंग अटॅचमेंट ऑक्सिजन, 1 YL ऑक्सी होतं. बरं, 2 YL ला काय अटॅच आहे, NH ग्रुप अटॅच आहे, YL काय अमायनो, अमायनो ग्रुप अटॅच आहे, YL अमायनो. कळलं की नाही कळलं, सिंपल आहे, ब्रॅकेट कम्प्लीट, संपलं. मग हे दोघं, हे सबस्टिट्यूशन कशावर आहे, ह्याच्यावर आहे, पेन हे आहे काय, हा हाय प्रोपेन, कार्बन सिंगल बॉन्ड आहे, परंतु 2 नंबरच्या या कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे. OH म्हणजे काय, अल्कोहोल, हायड्रॉक्सी ग्रुप, अल्कोहोल, अल्कोहोलचा शेवटी काय येतो बघा, OL लिहितात. बघा प्रोपेन, प्रोपेनच्या 2 नंबरला काय आहे, OL, OL म्हणजे काय, अल्कोहोल, आहे प्रोपॅनेलॉल. कळलं की नाही कळलं, काय रिपीट, नक्की समजलं. खरं काय आहे, थोडक्यात सांगतो. सेंट्रल स्ट्रक्चर मेन आहे, सेंटर पॅरेंट, याच्यावर एक सबस्टिट्यूशन आहे, एक ब्रँचिंग आहे, आणि एक सबस्टिट्यूशन, ही एक ब्रँचिंग आहे. ठीक आहे, पॅरेंट कधी शेवटी लिहितात, प्रोपॅन, हा प्रोपेन टू ऑल, 2 नंबरला OL आहे, OL म्हणजे अल्कोहोल, म्हणून प्रोपॅनॉल, प्रोपॅनॉल. OL काय आहे, अल्कोहोलचं पोझिशन मेन्शन केली 2 नंबर. ठीक आहे, मग याच्या पुढे काय आहे, ह्या 1 नंबरच्या कार्बनवर बघा, आता मी पुन्हा सांगतो, ह्या 1 नंबरच्या कार्बनला काय आहे, हे सरळ सबस्टिट्यूशन आहे, म्हणून 1 नंबर आला. कळलं, 1 नंबरच्या कार्बनला हे आहे, आणि 3 नंबरच्या कार्बनला हे सबस्टिट्यूशन आहे, बघ म्हणून 3 आला. 1 नंबरला काय बघा, 1 नॅफ्थॅलिन 1 ऑक्सी, म्हणजे ह्या कार्बनला काय आहे, ऑक्सिजन 1 ऑक्सी, 1 YL, एकला ब्रँचिंग आहे 1 YL ऑक्सी. पुढे
3 नंबरच्या कार्बनला हे आहे सबस्टिट्यूशन. काय 3 कार्बन आहेत, प्रोपेन आहे, त्या 2 नंबरला काय आहे अमायनो अटॅच ग्रुप आहे. बघा प्रोपेन 2YL 2 वर अटॅचमेंट आहे कसली अमायनो, आणि सगळं कशावर आहे प्रोपॅनॉल. सिंपल, समजलं की नाही समजलं? या पद्धतीने चालेल. क्लिअर का रिपीट करू? व्हेरी नाईस. मला आता स्ट्रक्चर समजायला लागले, नंबरिंग समजायला लागलं. गुड. नाव आता क्वेश्चन बघा किती होता? स्ट्रक्चर, युजेस, ब्रँड नेम. स्ट्रक्चर आयपीएससी नॉमेनक्लेचर झालं. युजेस फॉर्म्युलेशन ब्रँड नेम. युजेस काय आहे बरं माहिती आहे? ड्रग काय आहे? अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट आहे. इज यूज टू ट्रीट ट्रिमर. ट्रिमर म्हणजे काय? थरथर करतात. थंडीने पार्किंसन डिसीज किंवा ज्याला असं पॅरालाइज होतो पेशंट, पॅरालाइज त्याचा कंटिन्यू हात शिवर करतो, हा त्याला ट्रिमर. ठीक आहे. आता काही काही कंटिन्यूस होतं, काही काही थोडा वेळ गॅपने होतं, मधून होतं, डिपेंड आहे. तर त्यामुळे सुद्धा हा वापरतात. एक यूज. अंजायना पेक्टोरिस थर्ड कॅटेगरी आहे, राहणार आहे छाती लेफ्ट साईडला. ओके. हळूहळू पेन वाढणार, पेन वाढतं, हात जड पडतो, चेस्ट पेन, अटॅक येतो पेशंट, अंजायना पेक्टोरिस. ठीक आहे. मग तसा आजार असेल रिलेटेड टू त्यामध्ये पण वापरतात. सेकंड नंतर काय आपला मेन यूज अँटी हाय ब्लड प्रेशर ट्रीटमेंटला. बर हार्ट रिदम डिसऑर्डर अरिथमिया पण आहे ट्रीटमेंट झाले. तिसरा यूज, चौथा यूज आणि अदर हार्ट ऑर सर्क्युलेटरी कंडिशन. ब्लड सर्क्युलेशन मध्ये काही प्रॉब्लेम असेल, कंडिशन असेल त्याची, त्या केसमध्ये बघा तुम्ही ह्याच पॉईंटचे 3 पॉईंट करू शकता. ट्रीटमेंट ऑफ टायटर यूजिंग ट्रीटमेंट ऑफ ट्रिमर, the treatment of angina pectoris, in the treatment of high blood pressure. there are 3 point, there are 3 uses. पण मेन जो कॅटेगरी आहे ना ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर, ते लिहायचं बाकी नंतर पहिला पाहिजे. देन आफ्टर दिस इट ऑल्सो ट्रीटमेंट ऑफ ऑर प्रिव्हेंट हार्ट अटॅक. आता सांगितलं हार्ट अटॅक येऊ शकतो. पर हार्ट अटॅक प्रिव्हेंट करतील, रिड्यूस द सिव्हिरिटी ऑर फ्रिक्वेन्सी ऑफ मायग्रेन असेल पेशंटला, मायग्रेनचा प्रॉब्लेम असेल, हेडॅक असेल पेशंट, तर त्यामध्ये हा वापरतात. पण हे सेकंड प्रेफरन्स आहे, मेन प्रेफरन्स हे अगोदरचे. हे वर्ड्स आलेच पाहिजे. पर फॉर्म्युलेशन्स टॅबलेट फॉर्म मध्ये आहे, इंजेक्शन फॉर्म मध्ये आहे. बघा ब्रँड्स इथे मी मांडले, ब्रँड नेम्स आहे. बीटा कॅप आहे, सिप्ला कंपनी, सिप्ला बघा सिप्ला कंपनी कसं आहे, सिप्लार कळलं बघा, सिप्लार LA शॉर्ट फॉर्म यूज केला त्यांनी. ठीक आहे. बघा सिप्लार LA प्रोपॅनॉल हायड्रोक्लोराइड लॉंग ऍक्टिंग टॅबलेट. एलएचा काय अर्थ आहे? लॉंग ऍक्टिंग, जास्त काळ ही ऍक्टिव्हिटी दिली टॅबलेट. 20 त्याचा 20 मिलीग्राम डोस आहे म्हणून सिप्लार LA20. बर सिप्लार 10 आता डोस व्हॅरी करणार, पेशंट टू पेशंट डोस 180 मिलीग्रामची पण येते. ओके 80 मिलीग्राम सिप्लार 10. ओके. तर बीटा कॅप काय कॅप्सूल बघा 80 मिलीग्राम, सन फार्माची बीटा कॅप. ब्रँड नेम्स आहे, मोठमोठे ब्रँड्स आहेत, सारे ब्रँड्स आहे, इंडियनॉल आहे, प्रोनॉल आहे, फ्रान्सॉल. तर ह्यातले कमीत कमी 3, 4 किंवा 2-3 तरी आपल्याला इथं आले पाहिजे. समजलं की नाही समजलं? ह्यात काय डाऊट आहे? ओके क्लिअर. अँटी अंजायनल एजंट कसं आहे? आयसोसॉर्बेट डायनायट्रेट अँटी अंजायनल. आता याच्याबद्दल तुम्हाला काय असं विचारणं आहे एक मार्काला, किंवा असं एक आहे की कुठला ड्रग वापरतात ॲज अ अँटी अंजायनल ड्रग, किंवा फंक्शन काय आहे, असं एक सिंगल लाईन मध्ये क्वेश्चन तो शेअर करून दे ग्रुपवर, डोंट वरी. आता काय सांगतो मी काय त्याला की अँटी अंजायनल एखादा पेशंटला अटॅक असेल तर इथून पेन सुरू होतं, जड पडतो हात लेफ्ट साईडनी, चेस्ट पेन सुरू होतं, श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो. आता बघा तुम्हाला ऐकलं असेल काही काही पेशंट डॉक्टर काय करतात, ही जी गोळी आहे त्यांच्या भाषेमध्ये नेहमी सोबत ठेवायची. तुम्हाला थोडा जरी त्रास जाणवला लगेच जिभे खाली टाकून द्यायची किंवा तोंडात टाकायची. माउथ डिझॉल्विंग टॅबलेट तर सबलिंग्युअल जिभेच्या खाली काय होणार आहे, दोज आर द वॅसोडायलेटर. दोज आर द वॅसोडायलेटर. ब्लड वेसल ते इमिडिएटली डायलेट करतात. अटॅक का आलाय पेशंटला? कारण की ती टॅबलेट ती ड्रग कंझ्युम केल्यामुळे पेशंटला जर अटॅक आला पुढेपर्यंत नाहीपर्यंत तो सर्व्हाइव्ह होऊ शकतो. त्यासाठी ते असते इमर्जन्सी केसमध्ये. वाटलं असं असं घडलं, वॉशरूमला गेला पेशंट, तिथं अटॅक आला, सांगता येत नाही, डॉक्टर नाही सांगतात ही नेहमी गोळी कॅरी करायची. सांगतात ले पेशंट त्याला नाही माहिती का बरं काय माहिती, हो अटॅक येऊ शकतो पेशंट. मग हे करतात दीज आर द ब्लड वेसल डायलेटर. काय ब्लड वेसल डायलेट करणार, ब्लड सप्लाय ब्लॉक झालाय हृदयाला तो वाढेल. का बरं? ब्लड सप्लाय म्हणजे काय? ऑक्सिजन ना, कळलं ऑक्सिजन आहे
हार्टला पण ऑक्सिजन लागतो, त्याला काम काम करण्यासाठी ऑक्सिजन लागतो. आठवतंय समजतंय का? आपल्याकडनं आहे हार्ट पंप करतो, पूर्ण ऑर्गनला ऑक्सिजन ब्लड देतो, जेव्हा ब्लड घेतो लंग्सकडे आता ते ऑक्सिजन बनतं, माहिती आहे आपल्याला. हे काम करायला त्याला पण ऑक्सिजन लागेल ना, कळलं की कळलं? तो पण बॉडीचा पार्ट आहे ना, ऑर्गन आहे ना तो. तेच काय ह्या ठिकाणी आहे ना, काय असते कोरोनरी आर्टरी, कोरोनरी आर्टरी असते जी हृदयाला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करते, कळेपर्यंत कोरोनरी आर्टरी. त्या ठिकाणी जर ब्लॉकेज असते, म्हणते की नाही पेशंट असतं की नाही, 3 ब्लॉकेज आहे 4 ब्लॉकेज आहे, पेशंटला ऑपरेट करा, अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी करा, हो की नाही, बायपास करा. काय आहे हा, काय आहे इथे, आता मी त्या डीप जात नाही. अथेरोस्क्लेरोसिस म्हणतो आपण त्याला. जे काही ते जे लिपिड आहे, फॅटी मटेरियल आहे, ते साचलंय त्या कोरोना आर्टरीमध्ये, ती ब्लॉक झाली आहे, त्याला ऑक्सिजन भेटत नाहीये, कमी भेटत आहे, ब्लड कमी ऑक्सिजन कमी, डिमांड वाढले म्हणून तो कॉन्ट्रॅक्ट. म्हणून काय होतं, हा आजार झाला काही सगळे आजार होता पेशंटला, कॉम्बिनेशन पॅक होऊन जातो पेशंट. डॉक्टर कल्पना असते याला जर असं यांनी नाही पाळलं तर अटॅक कधी येऊ शकतो. डॉक्टर म्हणतात की अरे हे टॅबलेट आहे, त्यात असतात आयसोसॉर्बिक नायट्रेट, वेगवेगळे टॅबलेट्स आहेत किंवा वेगळे ड्रग्स पण आहेत, ते त्यात तुम्हाला एवढा एकच ड्रग आहे, ठीक आहे. एकदा फक्त एक मार्क क्वेश्चन विचारलेला आहे. बट हे काय करतात, इमिडिएटली ब्लड वेसल डायलेट करतात, त्याला ऑक्सिजन ब्लड सप्लाय होणार, ऑक्सिजन सप्लाय होणार, ते थोडं काम करेल, इमिडिएटली शिफ्ट कर त्या ट्रीटमेंट. आता याच्यात जर काही नोट्स असतील, एकच क्वेश्चन आहे तो मी तुम्हाला शेअर करून देईल, काही एकच लाईनचे आहे, पण ह्यात मी असं तुम्हाला डेफिनेशन किंवा क्लासेस नाही विचारलं आता, पण तरी पाहून घ्या एकदा. पण ह्या याच्यावर जे काही विचारलं ड्रगवर ते शेअर करतो, हार्डली 2 क्वेश्चन्स आहेत, असं नाही. बरं, समज येतपर्यंत इन दिस वे हॅव फिनिश अवर 7th चॅप्टर ड्रग्स ऍक्टिंग ऑन कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. इझी आहे, समजलं. यातले जे मेन होते अँटीरियर आपण लास्ट याच्या फिनिश केलं, त्याच्यामध्ये जो एक ड्रग आहे फिनिटॉइन सोडियम, ओके. आता सोडियम मी सांगतो, हा स्टार्टर कव्हर झाला, आणि आज अँटीहायपरटेन्सिव्ह त्यातले जे 2 होते पॅनोलॉल आणि कॅप्टोप, 2 कव्हर केले झाले, ते पण कव्हर केले. याच्यात मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली आहे, की तुम्ही रीड करायचं, ओके. इथपर्यंत